पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म फाडून तो गिळाल्याचा आरोप असलेल्या शिवसेनेच्या एका उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना बुधवारी धनकवडी सहकारनगर येथील वार्ड कार्यालयात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 34 मध्ये शिवसेनेने 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते। या बाबीवरून शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात वाद निर्माण झाला। वार्ड कार्यालयात सुरू असलेल्या या वादाचे रूपांतर जोरदार शाब्दिक वादात झाले। वादाच्या दरम्यान कांबळे यांनी ढवळे यांचा एबी फॉर्म जबरदस्तीने हिसकावून घेतला, तो फाडला आणि फाडलेला तुकडा गिळाल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे। निवडणूक कामासाठी उपस्थित असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधित सर्व बाबी तपासल्या जात आहेत। फॉर्म अ आणि फॉर्म ब हे निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे कागदपत्रे असतात। या फॉर्मच्या माध्यमातून राजकीय पक्ष एखाद्या उमेदवाराला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करतो, त्यामुळे या कागदपत्रांना विशेष महत्त्व आहे। 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे। या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे।